झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईचे महापौर सुनील प्रभू आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। सुनीलजी, मगाशी दरडी खालून जे वाचलेले आहेत काही सुदैवी कुटुंब आपण म्हणता येईल त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की दरवर्षी आम्हाला पालिका नोटीस पाठवते, पण 4 महिन्याकरता आमची पर्यायी व्यवस्था करा असं आम्ही दरवर्षी सांगतो, मात्र तसं केलं जात नाही आणि आता ही दुर्घटना घडली। काय सांगाल? दुर्घटना घडली त्याच ठिकाणी आताही उभा आहे आणि आता सर्वप्रथम दरडीखाली अडकलेले जी लोक आहेत तिथे फायर ब्रिगेड करतायत, जेसीबी जात नाहीये, ब्रेकरने तोडणं, दगड तोडणं हे काम सुरू आहे आणि त्यामुळे आतमध्ये खाली अडकलेल्या लोकांना काढणं हा सगळ्यात महत्वपूर्ण काम आहे। पण अशा वेळेला मुंबई शहरातल्या दरडी ज्या ज्या ठिकाणी आहेत, ज्या कोसळण्याची भीती असते तिकडे आपण नोटिसेस देतो, परंतु पर्यायी व्यवस्था जी आहे ती देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे ट्रेंडिस कॅम्प उपलब्ध करून दिले गेले तर आपण त्यांना तात्काळ त्या ठिकाणी ठेवू शकतो। परंतु आज भीतीला रिटर्निंग वॉल बांधण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देत नाही, पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ट्रेंडिस कॅम्प उपलब्ध करून दिले जात नाहीत आणि त्यामुळे अशा लोकांना पुन्हा त्या ठिकाणी नवीन ठिकाणी स्थलांतरित करणं हा प्रश्न महापालिकेसमोर आहे। ही सत्य घटना आहे, परंतु त्यांनी स्वतःहून बाजूला जावं, दुर्घटना घडू नये म्हणून वारंवार अशा प्रकारच्या नोटीस महानगरपालिका हे देत असते। नक्की सुनीलजी, एक आणखी महत्वाचा प्रश्न, मगाशी आणखी जेव्हा आढावा घेतला प्रतिनिधीने तेव्हा लक्षात आलं की आणखी काही ठिकाण त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी अशी दुर्घटना आणखी पुन्हा एकदा घडू शकते, दरडीखाली असं येऊ शकतात, त्यासाठी काय काळजी घेत आहे? की तिकडे असणाऱ्या सहाय्यक महापालिका आयुक्त बर्डे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। आता रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर बाकीच्या अशा ठिकाणच्या ज्या दरडी आहेत तिथे नेमकं काय करता येईल, त्या कुटुंबांना कुठे स्थलांतरित करता येईल याबाबतचा निश्चित विचार केला जाणार आहे। धन्यवाद सुनीलजी। सुनील प्रभू, मुंबई महापालिकेचे महापौर, त्यांच्याशी आपण बोलत होतो। काही प्रमाणात याचं खापर त्यांनी दोषी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला देखील धरलंय। ट्रान्झिट कॅम्प उपलब्ध करून दिले जात नाही म्हणून पर्यायी व्यवस्था आम्हाला करता येत नाही असं देखील सुनील प्रभू यांनी सांगितलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।